श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. या प्रसंगी महिलांकरता संतोष फासाटे आयोजित होम मिनिस्टर त्याचबरोबर स्वरसाधना ग्रुपच्या वतीनं गाण्यांची मैफिल रंगली होती. 10 वहिनींमधून एक वहिनीला गिफ्ट आहे. ओके, म्हणून तुम्हाला बोलवलं. काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा, काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा, काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा. 1 2 3. काळा कावळा आगळा, काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा. ओके ओके, काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा. वाह क्या बात है. काळा कावळा गोरा बगळा आगळा वेगळा. वाह वाह वाह. सबको मालूम है और सबको खबर हो गई. सर्वप्रथम माझ्या सगळ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे पती खूप वर्षापासून गोदा सन्मान पुरस्कार करतात गंगेवर. ते आपल्या नाशिकमध्ये प्रत्येक क्षेत्रातील पुरुषांचा सन्मान करतात विविध क्षेत्रातील. तर मला वाटलं की माझ्या प्रभागामध्ये पण मी सगळ्या महिलांचा सन्मान केला पाहिजे. त्याच्यामुळे मी हा पुरस्कार महिलांसाठी ठेवलेला आहे. हा कार्यक्रम आमचे मित्र, आमचे भाऊ किशोर बेलसरे व त्यांच्या कुटुंबाने हा आयोजित केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा किशोर बेलसरे आणि त्यांच्या परिवाराला छंद आहे. नवरात्र असो, गणपती असो, शिवजयंती असो, आंबेडकर जयंती असो किंवा महाशिवरात्र असो किंवा त्यांच्या 9 न्यूजच्या माध्यमातून गोदा सन्मान असो, असे खूप कार्यक्रम किशोर बेलसरे आणि वहिनी हे घेत असतात. त्यामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे गल्लीपासनं तर राज्यापर्यंत जे जे नेते असतील ते कुठल्याही पक्षाचे असो, मागच्या वेळी देवेंद्रजी फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, आपल्या भारतीताई पवार असतील किंवा आपल्या गल्लीतले छोटेसे कार्यकर्ते मी असेल किंवा सुनील केदार असतील किंवा आपल्या मंचावर असलेल्या सगळ्या भगिनी असतील किंवा आमच्या मंडळाचे अध्यक्ष मुठेताई असतील किंवा आपल्या परिसरातील सगळ्या भगिनींना घेऊन हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रचंड अशी मेहनत या सगळ्या महिला मंडळांनी घेतलेली आहे. नमस्कार. महिला दिन, पण 8 मार्च हा एकच दिवस महिला दिन नसतो, रोजचाच दिवस आपला आहे. एक तारीख आहे जी त्या लढ्यासाठी ठेवलेली आहे म्हणून तो आपण साजरा करायचा. आजच्या दिवसासाठी आणि उरलेल्या 364 दिवसांसाठी सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उज्ज्वलाताई आणि किशोरदादा यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला यायला पाहिजे. मी म्हणलं मी सकाळी 9 वाजल्यापासून एकदम बिझी झाली आहे. ते म्हणे मी सांगितलं आणि तुम्ही नाही आलात तर कसं होईल. त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी येते, थोडा उशिरा येते पण नक्की येते. कारण त्यांची धडपड आणि त्यांची तळमळ त्यांना मनापासून करायचं होतं तुमच्यासाठी आणि मी यावाशी त्यांची अपेक्षा होती म्हणून आले. या दोघांच्या प्रेमाखातर आणि तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा. किशोरदादांनी एक गोदा सन्मान असा एक लेवलला नेऊन ठेवलेला आहे तो, आणि तो मिळणं म्हणजे प्रत्येकाला या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक खरंच मोठं भूषण आहे. आणि हे कुटुंब, हे पती पत्नी, हे ॲक्च्युली ना आपण ज्याच्यासाठी महिला दिनचा एक भाग असतो की स्त्रियांना तुम्ही स्वातंत्र्य द्या, त्यांचं असं करा तसं करा, ते किशोरदादा प्रत्यक्षात करतात आणि यांच्या घरचा रोजचाच महिला दिन असणार आहे. सन्माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक बेलसरे दादा आणि वहिनी. खरं तर आजच्या कार्यक्रमाला राहुल भाऊ येणार होते, पण राहुल भाऊंची तब्येत जरा बरी नसल्यामुळे आज डिकले फॅमिलीची प्रतिनिधी म्हणून मी आलेले आहे. मी इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे अधीक्षक म्हणून काम करते. गेले 25 वर्ष मी
महापालिकेमध्ये काम करते आणि आजच्या कार्यक्रमाला एवढ्या सगळं बायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला खरंच खूप आनंद होतोय. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण इथे सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. भाजप तपोवन मंडल महिला मोर्चाच्या वतीने आपल्या बेलसरे ताई मंडलाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि नियोजनाचा भार आमचा आहे. त्यामुळे या आयोजित आणि नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांची बेलसरे कुटुंबाची लागलेली साथ आणि आपल्या सगळ्या सखींची असलेली सोबत मिळून हा कार्यक्रम आपण आनंद उत्सव साजरा करण्यासाठी, जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी आयोजित केला आहे. आमचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचं धन्यवाद मानतो. त्या ठिकाणी आलेले आहेत माझ्या प्रभागातल्या नगरसेविका, आमच्या शहराध्यक्ष भाजपच्या संपूर्ण आलेल्या आणि ही संपूर्ण टीम जी तपोवन मंडळ आहेत आणि त्यांचं सगळ्यात मोठं कार्यभार काही. माझी मिसेस नेहमी म्हणते आपण एवढा मोठा गोदा सन्मान करतो, माझ्या या मैत्रिणीला द्या, तिने एवढं कार्य मोठं केलं, ही डॉक्टर आहे, ही वकील आहे. आमच्या घरात जी कामगार महिला आहे ती कामवाली, ती सुद्धा इथं आलेली, तिलाही पुरस्कारातून मी मुक्त नाही केलं. गोदा सन्मानला 10-15 पुरस्कार असतात. मी हाय लेवलला करतो, आपण माहिती मागच्या वर्षी बच्चू कडू असो किंवा नाशिकचं नामवंत डॉक्टर असो, ॲक्टर असो, चला हवा येऊ द्या, सगळे त्या ठिकाणी येत असतात. सगळ्यांना मी त्या ठिकाणी पुरस्कार नाही देऊ शकत. तर तिने सांगितलं मला असं काहीतरी पुरस्कार क्षेत्र चालू करू द्या की माझ्या भगिनींना मला हा पुरस्कार द्यायचा आहे म्हणून. प्रतिनिधी साहिल बेलसरेसह जितेंद्र नरवाडे, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.